A very, very warm welcome. Very good morning, all of you. आजपासून कॉन्शियस मॅनिफेस्टेशन ह्या आपल्या क्लासेसमध्ये, या सिरीजमध्ये आपला आता पार्ट 2 सुरू होत आहे. आणि पार्ट 2 आपला आहे माइंड मास्टरीवर. जसं आपण त्याच्या अगोदर काल आपण डिटेलमध्ये ह्या विषयावर बोललो की माइंड स्वतः कशा प्रकारे वर्क करते. म्हणजे तुम्ही काही करा नका करू, पण ठीक आहे. तर आपले जे रिॲक्शन्स आहे, आपले जे बिहेवियर आहे, त्या सगळ्या काही गोष्टी काल आपण याच्यावर चर्चा केली की कशा प्रकारे आपले सबकॉन्शियस प्रोग्रामिंग, इमोशन्स, फिलिंग्स, बिहेवियर, एपिजेनेटिक्स, सर्व्हायव्हल अँड सेफ्टी मोड हे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्या प्रत्येक ऍक्शन्सला, आपल्या प्रत्येक बिहेवियरला कंट्रोल करतात. किंवा अननोईंगली आपण जे रिॲक्शन देतो ते आपली स्वतःची नसून हे जे आपलं रेकॉर्डेड, जे आपलं सेटिंग झालेली आहे, प्री सेटिंग म्हणून आपण याला, ही वर्क करते. खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत ज्या आपण आता समोर शिकणार आहे. जसं ह्या NLP किंवा ह्या माइंड मास्टरीमध्ये सगळ्यात महत्वाचा एक विषय असते, पास्ट पेनफुल मेमरीज. सगळ्यात महत्वाचा विषय आहे. आणि हा जो पास्ट पेनफुल मेमरीज आहे, ही व्यक्तीसाठी भयंकर त्रासदायक आहे. का? कारण की ह्या मेमरीज आपल्या पर्सनल लाईफ सोबत, आपल्या बिझनेस किंवा प्रोफेशनल लाईफ सोबत, आपल्या रिलेशनशिप सोबत, आपल्या व्यवसायासोबत, आपल्या पैशासोबत, अशा खूप साऱ्या अलग अलग गोष्टी आहे ज्यासोबत हे पास्ट म्हणजे पेनफुल मेमरीज कशा ह्या कनेक्टेड असतात. सोसायटी आहे. आणि इतकं सगळं असं असताना आपण ह्या सिस्टम मधून निर्लेप राहू शकत नाही. निर्लेप राहणे म्हणजे कसं, आपण याच्यापासून दूर राहू शकत नाही. आणि कुठून ना कुठून कोणी ना कोणी कोणत्या ना कोणत्या वेळेला असं काहीतरी करणार की ज्याच्यामुळे त्याचे मेमरीज आहेत ना, त्या रिकॉल होतील. आणि ह्या मेमरी जितक्या वेळा रिकॉल होतात तितकं तितकं तुम्हाला तुमचा पास्ट आठवतो. आणि त्या मेमरी सोबत जर काहीतरी पेन कनेक्टेड असेल तर तुम्ही वारंवार वारंवार त्या सिच्युएशनला फील कराल. जितक्या वेळा तुम्ही त्याला फील कराल तितक्या वेळा तुमचे व्हायब्रेशन आणि तुमची एनर्जी हे लो होत जाईल. म्हणजे पास्ट पेनफुल मेमरीज त्याद्वारे आपल्या लाईफमध्ये डिसीज क्रिएट होतात. आपल्याला हे शिकायचं आहे की ह्या डिसीजला हील कसं करायचं आहे, पास्ट पेनफुल मेमरीजला इरेज कसं करायचं आहे, तुमचं स्टेट ऑफ माइंड कसं चेंज करायचं, कॉन्फिडन्सला कसं बूस्ट करायचं, तुमचे निगेटिव्ह बिलीफ कसे चेंज करायचे, पर्पज ऑफ लाईफ कसं लक्षात येईल, आपले प्रेझेंट इश्यू आपण कशी रिलीज करू शकतो,
आपण अँकरिंग कसं करू, फोबिया आणि कॉन्फ्लिक्ट जर आपल्या आतमध्ये असेल तर आपण त्याला कशा प्रकारे रिलीज करू. हे जे टॉपिक्स आहेत हे आपल्या माइंडशी कनेक्टेड आहे आणि इथून पुढचे काही दिवस आपण यावरच अभ्यास करू की आपण असे कोणत्या माइंड पॅटर्न मध्ये स्टक आहे ज्या कारणाने आपली हिंमत होत नाही किंवा आपण मागे मागे राहत आहे आपल्या अचिव्हमेंट पासून. आजचा आपला पहिला टॉपिक, ट्रेन युअर न्यूरॉन्स. आता बघा, आपण जेव्हा या न्यूरॉन्सची गोष्ट करतो तर एनएलपी मध्ये हा एक बेसिक आणि पहिलाच टॉपिक असते आणि आपण काही पूर्ण एनएलपी शिकत नाहीये, आपण जस्ट त्या कॉन्शियस मॅनिफेस्टेशन मध्ये इंट्रोडक्शन घेत आहे. तर असं म्हटलं जाते की अराउंड 86 बिलियन न्यूरॉन्स आपल्या माइंड मध्ये आहेत, आपल्या या सिस्टम मध्ये वर्क करत आहे. आणि ह्या 86 हे जे बिलियन न्यूरॉन्स आहेत याचं काम काय आहे, हे आपल्या माइंड मध्ये जे सेल्स आहेत किंवा आपल्या पूर्ण शरीरामध्ये जे सेल्स आहेत त्याला जोडण्याचं काम करते. हे संदेश वाहक आहेत. आणि आपली ही जी मेमरी आहे त्या मेमरी जेव्हा रेकॉर्ड होऊन राहिली, काही गोष्टी आपल्या मेमोराईज होत आहेत, तर तेव्हा आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की याला कॅरी करण्याचं काम म्हणजे याला ट्रॅव्हल करण्याचं काम हे न्यूरॉन्स करत आहे. जवळपास 30 ते 40 ट्रिलियन 30 ते 40 ट्रिलियन सेल्स आपल्या बॉडीमध्ये आपल्या माइंडमध्ये वर्क करत आहे. हे आपल्या शरीरामध्ये एनर्जी क्रिएट करण्याचं काम करत आहे. एव्हरी सेल्स काही डाटा होल्ड करून आहे, त्याची काही सेल्सची काही कॅपॅसिटी आहे. आणि जेव्हा आपण ही आपण आपल्या जी मेमरी आहे आपली, सरळ सरळ बोलू आपण, जी मेमरी आहे ही वर्क कशी करते. सगळ्यात पहिला पॉईंट इथून सुरू होते, मेमरी वर्क कशी करताय. हे समजलं की इतके सारे 30-40 ट्रिलियन्स आपल्या माइंडमध्ये सेल्स आहेत, 68-70 बिलियन्स आपल्या माइंडला न्यूरॉन्स वर्क करतात. हे चॅनल करत आहे, एनर्जीला फ्लो करत आहे, मेमरीला रिसिव्ह करत आहे, नॉलेजला परसिव्ह करत आहे. मग ही सबकॉन्शियस माइंडची प्रोग्रामिंग होते कशी. तर आज आपल्याला समजून घ्यायचं आहे की मेमरी सगळ्यात अगोदर सेन्सरी असते. म्हणजे तुम्ही दिवसभरात काय सेन्स केलं, तुम्ही काय डाटा रिसिव्ह केला. तर सगळ्यात पहिला टॉपिक कोणता आहे, सेन्सरी मेमरी. आता या सेन्सरी मेमरीचं काय काम आहे. ही मेमरी आपण जो काही डाटा रिसिव्ह करतो, डोळ्यांनी बघतो, कानांनी ऐकतो,
काही अनालाइज करतो, सेन्स करतो, टच करतो, टेस्ट करतो, स्मेल. ह्या पाचही सेन्सेसच्या द्वारे जेव्हा काही डाटा आपल्या माइंडमध्ये उतरते, तर असं समजा की हे ऑटो डिलीट मोड मध्ये चालते. याचा बॅकअप किती दिवसापर्यंतचा आहे? फक्त 15 दिवस. 15 दिवसानंतर त्या मेमरीज ऑटोमॅटिकली डिलीट होतात. आता हा पहिला विषय आहे, ऑटोमॅटिकली डिलीट होणार आहे. आता ही सेन्सरी मेमरी रजिस्टर केव्हा होते? शॉर्ट टर्म मेमरी मध्ये. पहिली मेमरीचा टायमिंग किती आहे? जस्ट 15 दिवसात ते फेंट आउट होऊन जाईल. तुम्हाला कळणार पण नाही की आजपासून 15 दिवसा पहिले तुम्ही काय खाल्लं होतं. हा, कारण की बॉडीला, तुमच्या माइंडला त्याची नीड नाही आहे की बाबा मी काय जेवलो, त्याचं मला काय करायचं आहे. अशा खूप साऱ्या मेमरीज आहे. 100% जर डाटा आपण दिवसभरात कलेक्ट केलेला असेल, तर 80%, 90% डाटा हा डिलीट केला जाते. कारण की त्याच्यापैकी खूप शॉर्ट, तो मोस्ट इम्पॉर्टंट जो विषय असेल ना, तो खूप कमी असते आपल्या जीवनामध्ये. खूप कमी. आणि आपल्याला समजून घेणे आहे की आपल्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टी अति महत्वाच्या आहेत. हे जेव्हा रजिस्टर होईल, तर याला शॉर्ट टर्म मेमरी म्हटलं जाते. आता शॉर्ट टर्म मेमरीचं काय काम आहे? ही सुद्धा सेन्सरी मेमरी सारखीच आहे. काही दिवसानंतर डाटा ऑटोमॅटिकली डिलीट करून टाकेल. पण शॉर्ट टर्म मेमरी क्रिएट कशी होते? डेली हॅबिट्स, काही पर्टिक्युलर, जसं तुम्हाला असं समजू की आपण एखाद्या अननोन प्लेसवर जातो आणि तिथे आपल्याला काही इन्स्ट्रक्शन दिल्या जातात. तर आपण काय करतो, त्या इन्स्ट्रक्शनला वारंवार वारंवार रिकॉग्नाइज करतो. खूप खूप रिकॉग्नाइज करतो, म्हणजे अच्छा, असं करायचं आहे, असं करायचं आहे, असं करायचं आहे, असं करायचं आहे. काही गोष्टी आपल्याला इन्स्ट्रक्टेड असतात आणि आपल्याला माहित आहे, जर मी विसरलो तर माझी चूक होणार, मला त्रास होऊ शकतो. तर आपण काय करू, त्याला वारंवार वारंवार रिकॉल करून घेऊ. रिकॉल केल्याबरोबर ते जे तुम्हाला दिलेलं जे हे आहे काय, गायडन्स आहे, ते तुम्हाला दिलेल्या ज्या वॉर्निंग्स आहेत, त्या तुमच्या माइंडला रजिस्टर करून घे. किती दिवस? हे सुद्धा काहीतरी शॉर्ट टर्मच राहील. म्हणजे असं काही 15 दिवसात विसरणार नाही तुम्ही. तुम्ही खूप दूरपर्यंत त्याला माइंडमध्ये ठेवणार. पण जर त्या गोष्टीची तुम्ही रिव्हिजन केली नाही, तर नेमका आता तुम्ही हा विषय विसरणार. का? कारण की शॉर्ट टर्म मेमरी ही रिव्हिजन बेस आहे. रिव्हिजन कराल तेव्हाच ती तुमच्या माइंडमध्ये स्टोअर होते. आता जर तुम्ही रिव्हिजन करणे बंद करून दिलं, तर हळूहळू हळूहळू तुम्ही ती गोष्ट विसरत जाल. आणि त्याच्यानंतर ही शॉर्ट टर्म मेमरी रजिस्टर होते लॉंग टर्म मेमरीमध्ये. तर लॉंग टर्म मेमरीमध्ये कशा प्रकारे रजिस्टर होत आहे? वारंवार 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 जेव्हा आपण रिव्हिजन करतो कोणत्याही गोष्टीची, तुम्हाला जे रजिस्टर करणे आहे, रजिस्टर करण्याची प्रोसेस काय आहे?
आपण जे हा कॉन्शियस मॅनिफेस्टेशन शिकत आहे ना, हे रजिस्टर करण्याच्या प्रोसेसला शिकणार आहे एंड पर्यंत, की कसं आपण ह्या छोट्या छोट्या विषयाला लॉंग टर्म मेमरीमध्ये कसं टाकू शकतो. जसे काही एक्सपर्ट असतात सुनील सावंत सरांसारखे, ते याला शॉर्ट ट्रिकच्या द्वारे लॉंग टर्म मेमरीमध्ये ती घटना कशी रजिस्टर करायची ते शिकवतात. पण आपण ऍज अ नॉर्मल ह्युमन बिईंग आहे, आपण अशा प्रकारचे कोर्सेस केलेले नाही. मग आपण कसं करू शकतो? तुम्ही शाळेतले इन्सिडेंट आठवा. आपल्याला अभ्यास कशा प्रकारे करायला लावत होते. आपण आज जो अभ्यास केला तो एका महिन्यानंतर लक्षात राहत नाही. तो लक्षात राहिला पाहिजे म्हणून दर 15-15 दिवसानंतर एक छोट्या छोट्या टेस्ट घेतल्या जात होत्या. आणि या छोट्या छोट्या टेस्टमुळे काय होत होतं, भलेही तुम्ही अभ्यास करा किंवा नका करू, ते 10-15 मिनिटाची रिव्हिजन जरूर करून घेत होते. जशी रिव्हिजन करून घेतली, ती मेमरी काय करते, तुम्ही अभ्यास केलेल्या डाटाला रिकॉल करून घेतोय आणि त्या वेळेपुरता पेपर तुमचा निघून गेला. आता ही छोट्या छोट्या परीक्षा करता 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 याची वर्षभरात इतक्या वेळा रिव्हिजन झाली की तो डाटा माइंडमध्ये फिट झाला. आता इतक्या वर्षानंतर जनगण मन, शाळेतली एखादी कविता, एक दोन, एबीसीडी, राज्याची नावे, पसायदान, सुट्टी होत असतानाची प्रेयर, भारत माझा देश आहे, संविधानाची प्रस्तावना, ह्या सगळ्या गोष्टी आजही जर आठवतो म्हटलं तर आठवतात. पण जर आपण म्हटलं की 8व्या वर्गातला इतिहास मधला चॅप्टर नंबर 12 कोणता होता, नाही माहित. मग अभ्यास तर आपण तेव्हाही केला, मग तो इतिहासाचा विषय आज का बरं आठवत नाही. जनगण मन पसायदान का बरं आठवत आहे. का, कारण की हे जे मॉर्निंगचं जे रिच्युअल होतं याची इतकी प्रॅक्टिस झाली, वारंवार 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 वारंवार, की ते प्रेयर आता तुमच्या लॉंग टर्म मेमरीमध्ये शिफ्ट झाली. पण शाळेचा जो विषय होता, जो अभ्यासाचा विषय होता, तो लॉंग टर्म मेमरी गेलाच नाही. का? कारण की तो लॉंग टर्म मेमरीमध्ये जाण्याकरिता आपण तितकी रिव्हिजनच त्याची केली नाही. ती फक्त तितक्याच पुरती रिव्हिजन केली, परीक्षा झाली, विषय संपला आणि ती तुमची मेमरी बनली शॉर्ट टर्म. ती शॉर्ट मेमरी राहिली. त्या कामापुरती तुमचा विषय निघून गेला, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आता त्याची गरज नाही. माइंड स्वतः म्हणते आता ह्या गोष्टीची गरज नाही. आणि हा जो ओव्हर डाटा असते, हा माइंड डिलीट करणे सुरू करून देते. तर आता आपण ह्या न्यूरॉन्सला कशा प्रकारे ट्रेन करू. वारंवार 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 आपण काय करणार आहे, रिव्हिजन करणार आहे ह्या सगळ्या गोष्टीची. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असू द्या, जर तुम्हाला तुमच्या माइंडला प्रोग्राम करायचा आहे तर त्या गोष्टीशी रिलेटेड जी काही प्रॅक्टिस असेल त्याला तुम्ही डेली बेसवर कंटिन्युटी मध्ये काय करू, आपण त्याला रिकॉल करत जाऊ. आणि हाच तो विषय आहे. जसं तुमचं एक वेळा ती गोष्ट तुमच्या लॉंग टर्म मेमरीमध्ये गेली, आता ती तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये रजिस्टर झाली. आता ही रजिस्टर झालेली जी अवस्था आहे, आता ऍटो मोड मध्ये वर्क करेल. कळलं? ऍटो मोड मध्ये जेव्हा वर्क करणार तेव्हा तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल,
की तो टॉपिक तुमच्या समोर आल्या आल्या तुम्हाला कळो किंवा नाही कळो, बॉडी रिॲक्ट करेल. ते हार्दिक पांड्याचा तो एक एक दोन क्लिप व्हायरल झाले होते. कोणते? जेव्हा ते ट्रॉफी जिंकून आले, त्याच्या दोन तीन घटना ऍट अ टाइम झाल्या. त्याच्याकडे बॉल फेकला, तो काहीतरी करत आहे आणि असा हात धरून बॉल पकडून घेते, बघत पण नाही बॉलकडे, फक्त असा हात करते आणि बॉल हातामध्ये येऊन जातं. त्याची ते गाडी जात असताना त्या गुजरातच्या त्यांच्या याच्यामधून लोक त्यांना वर्षाव करते, त्याच्या मधात कोणते त्याला बॉल फेकून मारते, तिथे तो पकडून घेते. इन्स्टंट रिॲक्शन मध्ये बघा, ते रील्स येतात. फुटबॉलर इंटरव्ह्यू देत आहे, एखाद्याने जोरात फुटबॉल तिकडून मारला, हा बोलत आहे आणि हा फक्त असा करते आणि त्या बॉलला बाजूला करून टाकतो. कळत पण नाही, बाकीचे लोक कॅमेरामॅन किंवा ते जे असतात अँकरिंग करणारे, ते नंतर बघतात काय झालं. बेसबॉल मध्ये एक व्हिडिओ दाखवतात की खेळता खेळता एकदम तो बेसबॉल, ती जे बॅट आहे ती सुटून फील्ड मध्ये याच्यात निघून जाते पब्लिक मध्ये, आणि तिथे बसलेला एक व्यक्ती त्या बॅटकडे बघत पण नाही आणि जसं असं होल्ड करते आणि फेकून देते वापस. एक व्यक्ती दाखवत आहे, एका हातात बिअर आहे, एका हातात मुलगी आहे, बेसबॉलचा बॉल त्याच्याकडे येते, तो मुलीला वर फेकते, बिअरला खाली सोडते, बॉल पकडते, नंतर बिअरला पकडते, मग मुलगीला पकडते. हे कसं पॉसिबल आहे की तुम्ही त्या गोष्टीकडे बघत सुद्धा नाही आणि तुमची बॉडी रिॲक्ट करून जाते. वर्षानुवर्षाची प्रॅक्टिस तुमच्या माइंडला ट्रेन करते आपोआपच. आणि आपल्या हातात साधा बॉल जरी टाकला तरी तो हातातून टप्पा घेऊन खाली पडते. म्हणजे त्याला असं होल्ड करायचं हे सुद्धा आपल्याला कळत नाही, किंवा आपली बॉडी त्या हिशोबाने रिॲक्ट करत नाही. ते ही जी न्यूरॉन्सची जी ट्रेनिंग होऊन राहिली, आता इथून पुढे आपल्याला कॉन्शियसली करायची आहे की तुम्हाला कोणत्या फील्डमध्ये समोर जायचं आहे. आणि निगेटिव्ह रिप्रोग्रामिंग कशी होत आहे त्याच्याकडे थोडंसं लक्ष देऊ आपण. निगेटिव्ह प्रोग्रामिंग म्हणजे काही गोष्टी कळत न कळत इतक्यांदा रिवाइज करून घेतलेल्या आहे आपण. उदाहरणार्थ समजा कोणी म्हणत आहे की माझं काही होऊच शकत नाही, आमचं नशीबच फुटका आहे, आमच्याकडे पैसा येतच नाही, पैसा येऊच शकत नाही. आता हे जे वाक्य आहे, तुम्ही नोटीस करा, तो व्यक्ती दिवसभरातून किती वेळा बोलत आहे. कोणी जर चांगले कपडे काय घातले, थोडस पद्धतशीरपणे काय राहिला, काय राहा तुम्ही करू शकता, आम्ही नाही करू शकत. अरे पण काही केलंच नाही ना त्यांनी. काही गोष्टी नीटनेटक्या केल्या, बस झालं. पण तो व्यक्ती प्रत्येक व्यक्तीला हेच वाक्य बोलते, काय राव तुम्ही तुम्ही करू शकता, आम्ही नाही करू शकत, आम्ही नाही करू शकत, आम्ही नाही करू शकत. साधा चहा बनवण्याचा जरी विषय निघाला ना, तरी तो तेच बोलेल की यार तुमच्या घरचा चहा खूप चांगला आहे, अरे आम्हाला भेटतच नाही. वारंवार 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 तो एकच गोष्ट इतकी रिपीट करताय, इतकी रिपीट करताय, इतकी रिपीट करताय, हळूहळू 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 तेच त्याचा सबकॉन्शियस माइंड मध्ये रजिस्टर होते आणि नंतर होल लाईफ सबकॉन्शियस माइंड त्याला चालवते. म्हणून तुम्हाला मी वारंवार सांगत आहे की तुम्ही नेमकं काय बोलता, कसे विचार करता,
तुम्ही दिवसभरातून कोणते शब्द वारंवार वारंवार तुमच्या तोंडातून निघत आहे, लिहा. लिहा, सतत लिहा. मी असंच नाही वारंवार वारंवार माझ्या काही गोष्टी तुम्हाला सांगत आहे, तुमच्याशी शेअर करत आहे. का? कारण की मी माझ्या माइंडची प्रोग्रामिंग करत आहे आणि स्वतःला सांगत आहे की हो, हे एक दिवस होणारच आहे, असंच होणार आहे. मला माहित आहे सध्या माझ्याकडे ती गोष्ट नाही, पण माइंड ही अशी गोष्ट आहे ज्याला हे कळत नाही कोणती गोष्ट रियालिटीमध्ये आहे, कोणती गोष्ट स्वप्नात चालू आहे. आपल्या त्या न्यूरॉन्सला, आपल्या प्रत्येक सेल्सला आपल्याला हॅबिच्युअल बनवायचं आहे. आणि ते इतके हॅबिच्युअल झाले पाहिजे की ती गोष्ट जर तुम्हाला मिळाली, तुमच्यामधून कोणत्या प्रकारची रिॲक्शनच नाही निघाली पाहिजे. अच्छा, कार घेतली, हा घेतली, सहज विषय आला आणि गेला. त्या कारच्या प्रती कोणतीच किंतु नाही, परंतु नाही, कोणते निगेटिव्ह थॉट नाही ना पॉझिटिव्ह थॉट नाही. इतकी तुम्ही कार सोबत अलाईन झाले. कसं होणार, काय होणार, मी करू शकणार काय, मी गाडी चालू शकतो का, ऍक्सिडेंट झाला तर कसं होईल, मग मला पोलीस पकडून देणार काय, मग माझ्या ₹1,00,000 फाईन बसणार काय, त्याच्यापेक्षा मी गाडीच नाही चालवत. म्हणजे त्या गाडीच्या प्रती इतके नकारात्मक भाव प्रत्येक वेळेस माइंड रेडी करत आहे की रियालिटीमध्ये एक तर तो व्यक्ती कधी गाडी चालवणार नाही जीवनात, किंवा गाडी त्याच्याबद्दल कधीच पोहोचणार नाही. कारण की एक आपल्या शरीराचा, एक मनाचा सर्व्हायव्हल अँड सेफ्टी मोड असते आणि त्याचं म्हणणं आहे की ह्या बॉडीला प्रोटेक्ट करा आणि याला जिवंत ठेवा. आणि जिथेही तुम्ही धोका हा शब्द माइंडमध्ये टाकता, तुरंत तुमची बॉडी सर्व्हायव्हल अँड सेफ्टी मोडमध्ये चालली जाते आणि ती म्हणते ज्या गोष्टीमुळे त्या व्यक्तीला त्रास होत आहे, ती गोष्ट याच्यापर्यंत पोहोचू द्यायची नाही. आणि हाच प्रॉब्लेम मॅक्सिमम ट्रेडिंग वाल्यांसोबत होते, बिझनेस वाल्यांसोबत होते. बिझनेस मध्ये तरी थोडंसं लॉंग टर्म असते, म्हणजे हळूहळू चालते म्हणून तो जाणवत नाही. ट्रेडिंग मध्ये लवकर जाणवते का, इन्स्टंट आहे. आणि बॉडी काय म्हणते, अरे याला धोका आहे, तुरंत तुम्हाला सेफ्टी आणि सर्व्हायव्हल मोडवर घेऊन जाते. आणि आपलं ट्रेडिंग हे डिफेन्सिव्ह होणं सुरू होते. आणि त्याच्या चक्करमध्ये आपण लॉस करून बसतो आणि पुन्हा ती प्रोग्रामिंग पक्की मजबूत होत जाते. अरे लॉस होणार आहे, अरे लॉस होणार आहे, अरे लॉस होणार आहे. आता त्या प्रोग्रामिंगला तोडणे आहे. बघा, कोणीही तुम्हाला हे नाही म्हणत तुम्ही $100 कमवू नका किंवा $1,000 कमवू नका. मुद्दा काय आहे, काय तुमच्या माइंडची प्रोग्रामिंग झाली आहे का, की तुम्ही आज उठले, क्लास केला, दुसऱ्या दिवसापासून ट्रेड लावला, काय रिअली तुम्ही एक्सपर्ट झाले काय? तुमच्या माइंडला हे माहित आहे की हे रोजच आहे माझ्यासाठी, $10 कमवणं हे रोजच आहे. झोपलो ना, झोपीत जरी असं मी ट्रेड लावून दिला तरी मला $10 येणार. ह्या लेवलचं माझं माइंड परफेक्ट झालेलं आहे. काय असं आपण म्हणू शकतो? नाही. म्हणून म्हटलं जातं की छोटे छोटे ट्रेड घ्या, कंटिन्यू ट्रेड घ्या, वर्षभर ट्रेड घ्या. $1 प्रॉफिट कमवा, पण वर्षभर कमवून दाखवा. कन्सिस्टन्सली $1 प्रॉफिट होल इयर. मग तिथे तुम्हाला कळेल किती मनाला आवरा लागते, किती विचारांना कंट्रोलमध्ये ठेवावं लागते. समोर संधी दिसत असताना सुद्धा तुम्ही $1 कमवून क्लोज करता. आणि लोकांची स्टेटस येणार 100, 200, 500, आणि तुमचं स्टेटस राहील $1. पण मी हे म्हणतो, समजा एक मी मजाक नाही करत आहे, पण रिअली मध्ये घेतो. समजा कोणी $1-2, $5 सॅटिस्फाईड असता होल इयर, वर्षभरात जो तमाशा झाला, किती सेफली जगला असता.
आपण काय करतो, इतकी घाई करतो कोणत्याही गोष्टीसाठी, तसं ते आत्ताच मिळालं पाहिजे. आणि होल सिस्टम अशाच घाई करणाऱ्या लोकांना कॅप्चर करण्यासाठी बनला आहे. जो शांत आणि हळू चालत जाते ह्या सिस्टम मध्ये, एकदम हळू, एका वर्षानंतर त्याचं माइंड काय म्हणेल, "अरे, पैसा कमवणं एकदम सोपी आहे." इतकी प्रॅक्टिस झालेली आहे का त्याच्या एक एक सेल्स, त्याचं न्यूरॉन्स माइंडचं रेडी असेल, तुम्ही त्याला कोणताही प्रश्न विचारा, अँसर तयार आहे. पण आपल्यासोबत काय होते, 8-10 दिवस मस्त मजेमध्ये प्रॉफिट येते, आणि जो एखाद्या दिवशी झटका बसते, तर तुम्ही केलेली अख्खी प्रोग्रामिंग तर धुवून घेऊन जाते. त्याच्यानंतर पुढचे कितीतरी महिने आपण ट्रेडिंग करत नाही, आपण प्रॅक्टिस करत नाही, आपण स्टडी करत नाही. मग पुन्हा ते 3-4 महिने आहे ना, निगेटिव्ह झोन मध्ये जगतो. पैसा माझ्यासाठी आहेच नाही, पैसा माझ्या नशिबातच नाहीये, पैसा आला की चालला जाते, काय करावं काय करावं, सगळे मनी रिलेटेड नकारात्मक अफर्मेशन देणे सुरू करतो. 3-4 महिन्यात पुन्हा पैसा कमवतो, पुन्हा अकाउंट मध्ये टाकतो, पुन्हा तीच घटना रिव्हर्स रिपीट होते. 3-4 वेळा करतो, त्यानंतर हात जोडतो आणि म्हणतो की आता करायचं नाही. पण काय त्याच्या अगोदर तुम्ही तुमच्या माइंडला परफेक्ट केलं होतं? तर नाही, हे कोणच नाही केलं. हा, भली क्लास केले, पण काय तो क्लास तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये रजिस्टर झाला? त्याचे आन्सर आहे नाही. काय तुमची प्रॅक्टिस सबकॉन्शियस मध्ये रजिस्टर झाली? नाही. काय तुमच्या नजरेला इतकं अनुभूती आली की तुम्ही एका झटक्यात सगळं ओळखू शकता? नाही. मग जेव्हा हे झालंच नाही, मग पॉझिटिव्ह आउटपुट येईल कसा? आणि हे मला कळते, म्हणून मी हा जो असे जे क्लास आहे ना, त्या क्लासचं मी अरेंजमेंट करत आहो. किंवा काहीतरी असो, काही असो, तुम्ही ज्या क्लासच्या निमित्ताने का असे ना, पण तुम्ही काय केलं पाहिजे, रोज सकाळी उठून किंवा रोज संध्याकाळी तुम्ही मेडिटेशनला बसले पाहिजे. जितकं तुम्ही मेडिटेशनला बसणार, तितकं तुम्ही तुमचे जे माइंड प्रोग्रामिंग म्हणतो आपण, तितकी स्ट्रॉंग होत जाईल. आणि जितकी माइंड प्रोग्रामिंग स्ट्रॉंग होणार, तितकं 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 तुम्हाला लक्षात येईल, डे बाय डे, डे बाय डे तुमच्या लाईफमध्ये चेंजेस येत आहे. आणि हाच माझा तो उद्देश होता की तुम्हाला सकाळी संध्याकाळी, सकाळी संध्याकाळी बसवणे. आणि मेडिटेशन केल्यानंतर कोण व्यक्ती किती दिवस सतत मेडिटेशन करू शकते याची गॅरंटी नाही. एक वेळा सवय लागल्यानंतर तुम्ही क्लासमध्ये असा किंवा नसा, तुम्ही मेडिटेशन सोडू शकणार नाही. तुम्ही करालच. आणि जसं जसं हे प्रोग्रामिंग स्ट्रॉंग होत जाईल, तुम्हाला ऍटो मोड मध्ये याचे रिझल्ट मिळतात आपोआप. ठीक आहे, चला तर आपल्या आता मेडिटेशनला सुरुवात करू. शांत स्थिर बसा, रिलॅक्स. Once again, very, very warm welcome all of you.
रिलॅक्स करा. ओके. कसं वाटलं आजचं सेशन? कोणाला काही अनुभव असतील तर शेअर करा. अच्छा, कोणीच नाही वाटते आज. ठीक आहे, तर मग आपलं आजचं सेशन आपण क्लोज करू. 6:50 झालेले आहे तशी. Bless you, Good Dada. morning. Thank you. Bless you. हा, साक्षीताई बोला. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग ऑल. छान झालं दादा सेशन आणि मस्त व्हायब्रेशन जाणवले. हात पण एकदम गरम आले मस्त. पण आता पण त्या फेज मधून बाहेर यायची इच्छा होत नव्हती. तेच आहे. म्हणजे तसंच बसून राहावं वाटत होतं डोळे लावून. म्हणूनच मला असं वाटून झालं की आता क्वेश्चन आन्सर घ्यावं नाही, स्टॉप करून टाका, म्हणजे कमीत कमी ती एनर्जी हा, एक्झॅक्टली. फील कालचं होते. पण सेशन खूप छान होतं रात्रीचं. मस्त. हा, थँक्यू. थँक्यू दादा. लॉट्स ऑफ ब्लेसिंग, लॉट्स ऑफ लव्ह, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड ऑल. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. Bless you. ठीक आहे, चला आता दिवसेंदिवस सगळेजण खूप डीप मध्ये जाऊन राहिले, चांगली गोष्ट आहे. चला तर आपलं आजचं सेशन आपण क्लोज करू. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स ऑल ऑफ यू. Lots of सेशन thank कंटिन्यू you. करा. हे Thank you. नॉलेज जे मिळत आहे त्याला Lots नोट of डाऊन करा, लिहून blessings. ठेवा आणि प्रॅक्टिस Lots मध्ये of उतरवा. blessings. Love you लॉट्स ऑफ all. ब्लेसिंग्स. Love you all. Love you.